नमस्कार निदेशक आणि प्रशिक्षणार्थ्यांना। आज आम्ही शिक्षण कार्याचे संघटन आणि व्यवस्थापन या विषयांवर शोध घेत आहोत। या सत्राच्या शेवटी आपण सक्षम व्हाल। कार्यशाळेची मांडणी आणि त्याचे व्यवस्थापन असलेली संस्था, 5S संकल्पना आणि त्याचा उपयोग स्पष्ट करा। कार्यशाळेची सुरक्षितता आणि अपघाताची कारणे स्पष्ट करा। वर्कशॉप लेआउट अँड ऑर्गनायझेशन। कार्यशाळेचे लेआउट ही काळजीपूर्वक वितरित करण्याची प्रक्रिया आहे। उपलब्ध शॉप फ्लो, प्रत्येक ऍक्टिव्हिटी साठी किंवा घटकासाठी एक जागा। एका कार्यशाळेचे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेल ऑर्गनाइज्ड वर्कशॉप, फेवरेबल ॲटमॉस्फिअर, सेफ्टी, कन्व्हिनियन्स, टूल्स, इक्विपमेंट्स आणि मशिनरी, ऑर्गनायझेशन ऑफ अवेलेबल स्पेस, लाइटिंग आणि व्हेंटिलेशन। कार्यशाळेचा आराखडा तयार करण्यासाठी खालील स्टेपचे खाली दिल्याप्रमाणे आहेत। वर्कशॉपची प्रत्यक्ष उपलब्ध फ्लो स्पेस मोजली जावी आणि स्केल ड्रॉइंग तयार करणे आवश्यक आहे। खिडक्या, दरवाजे, पिलर्स आणि कॉलम्स यांचे अचूक स्थान स्पष्टपणे दर्शविले पाहिजे। वर्कशॉपसाठी लागणारी सर्व मशिनरी, इक्विपमेंट्स, फर्निचर यांची यादी तयार करणे आवश्यक आहे। महत्त्वानुसार वस्तूंचा सिक्वेन्स तयार करणे आवश्यक आहे। फ्लो स्पेस सिक्वेन्सिंग केल्यानंतर इतर सुविधांसाठी जसे की स्टोरेज, पिण्याचे पाणी, हेवी मशिनरी आत आणि आजूबाजूला पुरेशी मोकळी जागा प्रदान करणे आवश्यक आहे। वरील पायऱ्या पूर्ण केल्यानंतर प्रत्येक वस्तूसाठी आवश्यक असलेल्या फ्लो स्पेसचा योग्य अंदाज लावला गेला आहे आणि प्रत्येक व्यक्तीने व्यापलेल्या फ्लो स्पेसचे क्षेत्र समान प्रमाणात आहे हे पाहण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे। वर्कशॉप लेआउट भविष्यातील विस्तारासाठी तरतूद करणे आवश्यक आहे। वरील चरणांचे अनुसरण करून एखादी व्यक्ती कार्यशाळेची चांगली मांडणी तयार करू शकते। वर्कशॉप मॅनेजमेंट। निर्देशकाने देण्यासाठी सुसज्ज कार्यशाळा आवश्यक आहे। कार्यशाळेतील सर्व गोष्टी सहज उपलब्ध व्हाव्यात अशा पद्धतीने व्यवस्थित मांडल्या गेल्या पाहिजेत, परंतु त्याकडे दुर्लक्ष करून एकाच वेळी गोष्टींची मांडणी केली तर ते पुरेसे नाही। त्यामुळे यशस्वी प्रशिक्षक होण्यासाठी केवळ कार्यशाळेचे नियोजन करणे पुरेसे नाही, पण ते चांगल्या व्यवस्थापनाने सांभाळणे फार महत्त्वाचे आहे। ट्रेनिंग ॲक्टिव्हिटीच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी इन्स्ट्रक्टरने लक्षात ठेवायला हवे ते घटक खाली दिले आहेत। क्लेनलीनेस, मजले, तेल, ग्रीस, पाणी आणि इतर निसरड्या गोष्टींपासून मुक्त असले पाहिजेत। वर्कशॉपच्या आवारातून बाहेर पडण्यापूर्वी संध्याकाळी काळजी घेतली पाहिजे की पुढच्या दिवसासाठी सर्व काही व्यवस्थित आहे की नाही। व्यक्तींनी त्यांचे कार्यक्षेत्र स्वच्छ आणि नीटनेटके ठेवले पाहिजे। टूल्स अँड इक्विपमेंट्स असणे आवश्यक आहे, स्वच्छ करून आपापल्या ठिकाणी ठेवावे। स्क्रॅप अँड वेस्ट मटेरियल्स त्वरित गोळा करून त्याची विल्हेवाट लावावी। इन्स्ट्रक्टर हे सर्वोत्तम उदाहरण असावे। कार्यशाळा नीटनेटके ठेवणे। वर्कशॉप लेआउटच्या ॲडव्हान्टेजेस। फ्लो स्पेस आर्थिकदृष्ट्या वापरली जाऊ शकते। संभाव्य खात्री पटवणे आणि गैरसोयीच्या समस्या येऊ शकतात, आधी पहा आणि सोडवा। केअर आणि मेंटेनन्स ऑफ मटेरियल्स। टूल्स अँड इक्विपमेंट्स साफ करणे आणि तपासणे आवश्यक आहे। नियमितपणे स्टॉक रजिस्टर देखील आवश्यक आहेत। टूल्स अँड इक्विपमेंट्स साठवणुकीसाठी योग्य व्यवस्था असावी। उपकरणे सर्व काही त्यांच्या स्वतःच्या मध्ये बदलले पाहिजे आणि वापरानंतर संबंधित ठिकाण, साधारणपणे साधने असतील, टूल बोर्ड नावाच्या बोर्डमध्ये प्रदर्शित केले जाते। मेंटेनन्स आणि रिपेअर ऑफ टूल्स आणि इक्विपमेंट्स। इक्विपमेंट्स देखभाल दोन प्रकारांमध्ये विभागली गेली आहे। बिफोर गोइंग आउट ऑफ ऑर्डर याला प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स ऑफ इक्विपमेंट असे म्हणतात। इक्विपमेंट्स नियमितपणे तपासली पाहिजेत। असे केल्याने प्रात्यक्षिक दरम्यान निर्माण झालेले काही किरकोळ दोष विनाविलंब दुरुस्त करता येतात। मेंटेनन्स वेळापत्रक तयार केले पाहिजे आणि इन्स्ट्रक्टरने ते योग्यरित्या पाळले जात आहे हे पाहावे। आफ्टर गोइंग आउट ऑफ ऑर्डर याला करेक्टिव्ह मेंटेनन्स असे म्हणतात। कधी उपकरणे क्रमाबाहेर जातात हे एखाद्याचे प्रमुख कर्तव्य आहे, संबंधित अधिकाऱ्यांना कळवावे। तज्ञ साधने दुरुस्त करण्यासाठी संबंधित क्षेत्रातून बोलावले पाहिजे। ती दुरुस्त करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे। मशीन सोबत दिलेल्या हिस्ट्री शीट मध्ये त्याची नोंद असते, हे देखील संदर्भ स्रोत म्हणून काम करेल भविष्यासाठी। कामाच्या ठिकाणी संस्थेसाठी 5S वर्कप्लेस ऑर्गनायझेशनसाठी पद्धतशीर दृष्टिकोन आहे।
ही 5S संकल्पना कार्यस्थळाची गुणवत्ता मापदंड संस्था 5 जपानी लोकांची यादी जे शब्द आहेत सेरी, सीटोंग, सीसो, सेकेत्सू आणि शित्सुके इंग्रजीत अनुवादित ते सर्व एस अक्षराने सुरू होतात. आयटम कसे आहेत हे सूची वर्णन करते. सॉर्टेड, स्टेबलाइज्ड, सिस्टमॅटिकली क्लीन्ड, स्टँडर्डाइज्ड आणि सस्टेन्ड. 5S ही जपानच्या हिरोयुकी हिरानोची ब्रेनचाइल्ड आहे. मोठ्या प्रमाणावर आहे लीन मॅन्युफॅक्चरिंगचा आधार मानला जातो. ते स्टेबिलिटी आणि स्टँडर्डायझेशन संबंधित आहे. इम्प्रूव्ड सेफ्टी, क्वालिटी, डिलिव्हरी परफॉर्मन्स आणि कॉस्ट कंट्रोल. 5S गुणवत्ता मापदंड आहेत. सॉर्ट, सेरी काय आवश्यक आहे ते बाहेर काढा आणि जे नाही ते काढून टाका. सेट, सीटन प्रत्येक गोष्टीसाठी आणि त्याच्या जागी असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी जागा. शाईन, सीसो स्वच्छ आणि देखरेख करा जेणेकरून नेहमी नवीन दिसते. स्टँडर्डाइज, सिकेत्सू ते मानक बनवा आणि शिस्त पाळा. सस्टेन, शित्सुके सिस्टम ऑडिट करा आणि त्यात सुधारणा करा. वर्कशॉप, सेफ्टी आणि कॉजेस ऑफ ऍक्सिडेंट्स. प्रशिक्षणार्थींना मशीनवर काम करणे आवश्यक आहे जे आहेत हाय स्पीड पॉवर ड्रिव्हन असलेला मशीन. हे जीटी काम करताना अशा मशीनवर अपघात होण्याची शक्यता असते. अपघाताची विविध कारणे आहेत जसे की इग्नोरन्स, केअरलेसनेस, फटीग, इम्प्रॉपर क्लोथिंग. या विषयांवर आपण स्पष्ट केले. कार्यशाळेची मांडणी आणि त्याचे व्यवस्थापन असलेली संस्था. 5S संकल्पना आणि त्याचा उपयोग स्पष्ट करा. कार्यशाळेची सुरक्षितता आणि अपघाताची कारणे परिभाषित करा. मला आशा आहे की तुम्हाला हा विषय समजला असेल. आपल्या पुढील व्हिडिओमध्ये आपण एक नवीन विषय शिकू. तोपर्यंत काळजी घ्या.